नमस्कार. आज आपण भगरची रेसिपी पाहणार आहोत. भगर म्हणजे वरीचे दाणे किंवा वरीचे तांदूळ. त्यापासून आज आपण मस्त असा उपवासाचा शिरा, गोडाचा शिरा बनवणार आहोत. तर ही रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर रेसिपी होते आणि तुम्हाला सर्वांना, मुलांना सुद्धा आवडेल याची नक्की खात्री आहे. तर चला पाहूया रेसिपी. इथे पहा, मी वरीचे दाणे घेतलेले आहेत 1 वाटी. असे जाड दाणे असतात वरीचे दाणे. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर तुम्हाला ते मिळून जातील. हा उपवासासाठी उत्तम पदार्थ आहे आणि ह्यापासून पित्त सुद्धा होत नाही. तर इथे मी घेतलेला आहे तूप. तुम्ही इथे तूप किंवा तेलाचाही वापर करू शकता, पण हा माझा साजूक तूप घरचा असल्यामुळे मी पातळ करून घेतला होता. आणि म्हणजे साधारणतः 1 वाटी जर भगर असेल किंवा वरी तांदूळ असतील तर तितकंच तुम्ही तूप घेतलं तरी चालेल किंवा अगदी थोडं कमी. पण जितका आपण प्रसादाला, सत्यनारायणच्या प्रसादाला जसं वापरतो त्याप्रमाणेच हा तूप वापरायचा आहे. तर आता इथे मी ते वरीचे तांदूळ आहेत ते छान असे भाजून म्हणजे त्यामध्ये परतून घेणार आहे. पहा, इथे रंग बदलताना तुम्हाला दिसत आहे. जसजसं तुमचा रंग बदलतो तसतसे दाणे ते फुलू लागतात. आणि इथे मी दूध घेतलेले आहे ह्या वरीच्या दाण्यांच्या 3 पटनी. म्हणजे 1 वाटी जर वरीचे तांदूळ घेतले तर 3 वाट्या मी इथे दूध घेणार आहे. आपल्याला सत्यनारायणच्या पूजेला किंवा घरातल्या शिऱ्याला करताना आपण डबल घेतो, तर इथे मी 3 पटीने घेतले. कारण हे वरीचे तांदूळ शिजायला खूप वेळ लागतो आणि मोठे असल्यामुळे त्याला भरपूर म्हणजे जर तुम्ही दूध टाकलं तर छान सॉफ्ट असे आपल्याला हे वरीचे तांदूळ आणि फुलणारे असे होतात. तर इथे मी गरम दूध ओतलेलं आहे. पहा किती उकळी जोराची आली, त्यामुळे जरा सांभाळूनच ही रेसिपी करा, कारण की हातावर पटकन उडू शकतो. पहा इथे उकळी छान आलेली आहे, पण ही दुधामध्ये जर तुम्ही व्यवस्थित केली तर खूप चवीला सुंदर आणि अगदी तुम्हाला शिऱ्यासारखीच लागणार, काहीही वेगळे लागणार नाही. तर आता इथे पहा वरीचे तांदूळ चांगले असे उकळत आहेत. तर इथे दूध आहे तो चांगलं सुकलेला आहे, फुललेला आहे वरीचा तांदूळ, पण तरी सुद्धा अजून आपल्याला ह्यावरती झाकण द्यायचं आहे. पण ह्यामध्ये आता आपण टाकणार आहोत साखर. तर साखर किती घ्यायची आहे ते सुद्धा प्रमाण ह्यामध्ये जाणून घेऊया. इथे पहा वरीचे तांदूळ छान शिजलेले आहेत. चांगले असे हातामध्ये घेतल्यानंतर असे छान हे होत आहेत, मॅश होत आहेत. इथे वरीचे तांदूळ जितके आपण 1 वाटी घेतलेली तितकीच साखर घेतलेली आहे. तुम्ही जर हा प्रमाण ठेवला तर अगदी सुंदर आणि चवीला सुद्धा अप्रतिम असं होणारा हा उपवासाचा शिरा तयार होतो. आता इथे पहा साखर टाकल्यामुळे इथे पातळ झालेले आहे परत वरीचे तांदूळ. जे काय शिजायचं राहिलं असेल तर ह्यामध्ये ते वरीचे तांदूळ चांगले शिजून होतील. तर इथे मी परत 2-3 मिनिटासाठी आपल्याला झाकण देऊन त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पहा इथे मी 2-3 मिनिटासाठी परत झाकण दिलेलं आहे. इथे पहा तुम्हाला उकळी येताना दिसत आहे. ह्या वेळेलाच आपण इथे वेलची टाकून घेणार आहे. वेलची पूड टाकलेली आहे थोडीशी, अगदी चवीपुरती, वास येण्यापुरती, आणि छान मिक्स करून घ्यायची आहे इथे वरीचे दाणे. तुम्हाला जर का यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही इथे टाकू शकता, पण इथे मी ड्रायफ्रूट टाकलेले नाही आहेत. साधं बनवलेलं आहे अगदी, कारण की माझ्या सासू सासऱ्यांना हे खायचं होतं. वयाने वयस्कर असल्यामुळे त्यांना ते ड्रायफ्रूट नाही आवडत. तर त्यामुळे इथे मी म्हणजे काही वेळा दातात येऊ शकतात, त्यामुळे त्यांना ते आवडत नाही. मग मी इथे नुसतीच वेलची टाकून मस्त असं सुरसुरीत असं झालेलं आहे. पहा इथे काढल्यानंतर तुम्हाला चमच्यामध्ये घेतल्यानंतर पहा किती सॉफ्ट आणि चवीला अगदी अप्रतिम लागेल. तुम्हाला ही रेसिपी केल्यानंतर नक्की आवडेल. ही रेसिपी केल्यानंतर तुम्ही ही रेसिपी कुठून पाहता हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे सुद्धा सांगा. चला पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. धन्यवाद. ही रेसिपी